ठरलं तर मग या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे सायली रांगोळी काढून दिवे लावत असते, पण तिचं मन थाऱ्यावरती नसतं. सतत तिचं लक्ष गेटकडे लागलेलं असतं. एकतर तिच्या मनात हुरहुर असते ती मधुभाऊंची, आणि दुसरी म्हणजे अर्जुन सोबत ती बोलत नसते आणि अर्जुन घरामध्ये नाहीये त्याची. आणि सायली विचार करायला लागते, मी यावेळेला खूपच ताणलंय. अर्जुन सरांवर ती खूपच रागावून बसले. पण खऱ्या अर्थाने मला ना या सगळ्यामध्ये अर्जुन सरांशी बोलायला हवं होतं का? कारण ते अजूनही नाही आलेले आहेत. आणि आज लक्ष्मीपूजन. आज इतक्या उशिरापर्यंत बाहेर ते राहत नाहीत. काय झालं असेल? रागवले असतील का माझ्यावरती? नाही, पण माझा पण राग बरोबरच आहे ना. असं सायलीच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती चालू असते. आणि ती एकटक गेटकडे पाहत असते की अर्जुन का नाही आला, पण अजूनही अर्जुनचा काहीही पत्ता नसतो. सायली उदास होते आणि आता तुळशीमध्ये वगैरे ती पणत्या लावायला लागते. तोपर्यंत अजून पणत्या घेऊन तिकडे कल्पना येते आणि सायली, ह्या घे, या सुद्धा पणत्या गेटच्या इकडे वगैरे लाव असं सांगायला लागते. त्यावरती सायली म्हणते, आई, अहो हे तुम्हाला काही बोलले का? कारण हे अजूनही आलेले नाहीयेत. यावरती कल्पना म्हणते, नाही, मला वाटलं तुला काहीतरी बोलून गेला असेल. कारण लक्ष्मीपूजनाला अर्जुन नेहमी घरी असतो ग. असतो नसतो तो फक्त अश्विन, कारण डॉक्टरांना कधीही काहीही इमर्जन्सी येते ना. पण यावेळेला कमाल आहे, त्याला काहीही इमर्जन्सी नाहीये आणि तो घरात आहे आणि अर्जुन बाहेर गेलाय. आणि मला वाटलं की तुला सांगून गेला असेल. बघ, फोन लावून बघ, कारण आता लक्ष्मीपूजन आहे ना, अर्जुनला बोलवून घ्यायला पाहिजे. असं म्हणत कल्पना आता अर्जुन माहीत नसल्याचं सांगते आणि सायलीला अजूनच काळजी वाटते. सायली विचार करते, सगळ्या पणत्या लावून घेते, मग अर्जुन सरांना कॉल करून विचारून घेते की ते कुठे आहेत आणि कधीपर्यंत येत आहे. असं म्हणत सायली आता पणत्या लावते. कल्पना आत निघून जाते. सायली पणत्या लावत असताना तिचं लक्ष सारखं सारखं गेटकडे जात असतं आणि एकदा एक क्षण गेटकडे ज्या वेळेला पाहते तेव्हा समोरचं दृश्य बघून तिला तिच्या डोळ्यांवरतीच विश्वास बसत नसतो. अर्जुन तर गेटमधून येतच असतो, पण ज्या गोष्टीची अपेक्षा नसते ते मधुभाऊ अर्जुनच्या मागोमाग असतात. त्याच्या मागे असते कुसुम आणि आता तिकडे मागे चैतन्य. अशा चौघांना पाहून सायलीला आपल्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. ज्या मधुभाऊंना दिवाळीला आपण इतकं मिस करत होतो, ते मधुभाऊ खरंच आपल्या समोर आहेत की हे आपलं स्वप्न आहे? सायलीला डोळ्यांवरती विश्वासच बसत नसतो. सायली एकटक मधुभाऊंकडे पाहत बसते. मधुभाऊ, कुसुम आणि चैतन्य आणि अर्जुन सायलीला सरप्राईज देतात. सायली खूपच खुश होते. हातातल्या पणत्यांचं ताट तिथेच ठेवून धावत ती मधुभाऊंच्या दिशेने येते आणि मधुभाऊ, मधुभाऊ, तुम्ही खरंच आलात असं म्हणत ती मधुभाऊंचा हात हातात घेते. मधुभाऊ म्हणतात, हो साऊबाळा, खरंच मी आलेलो आहे. असं म्हटल्यावर ती सायली आता मधुभाऊंना मिठी मारून रडायला लागते. आता हा सगळा आवाज आतपर्यंत ऐकू जातो आणि नक्की बाहेर कोण आले, काय आले हे पाहण्यासाठी कल्पना, प्रताप, विमल आणि अस्मिता हे चौघही जण बाहेर येतात. आणि आता इकडे मधुभाऊंना पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. अर्जुनने सायलीला दिलेलं सरप्राईज सगळ्यांनाच खूप आवडलेलं असतं. अर्जुन एकटक सायलीचा आनंद पाहत असतो आणि दिवाळीला याहून जास्त मोठं गिफ्ट सायलीला अर्जुनकडून दुसरं कोणतं मिळणार? यामुळे सायली खूपच खुश असते. आणि आता अस्मिताचा चेहरा पडतो. काय चाललंय यांची ही रडारड? म्हणजे आपले मधुभाऊ आलेत घरी तर रडायचं काय? त्यांना भेटायचं ना हसून. पण नाही, या सायलीला रडारड करण्याशिवाय तिचा कोणता सणच साजरा होत नाहीये. भरल्या घरामध्ये रडायला तिला सांगायला नको. असं म्हणत अस्मिता विचार करत असते आणि तिला अचानक आठवण येते पूर्णाजीची. पूर्णाजी इथे असते ना, तर या सगळ्यांची बरोबर खरडपट्टी काढली असते. सायली खूपच खुश होते आणि मधुभाऊंच्या मिठीमध्ये रडायला लागते. मधुभाऊ तिला सांगायला लागतात, साऊबाळा, आता रडायचं नाही. त्यावरती सायली म्हणते, नाही मधुभाऊ, रडू दे. हे अश्रू इतके दिवस माझ्या मनामध्ये कोंडून राहिले होते, त्या अश्रूंना आज मला वाट करून देऊ दे. आणि हे अश्रू आहेत ना, हे आनंद अश्रू आहेत मधुभाऊ. असं म्हणत सायली आता रडत असते आणि मधुभाऊंच्या मिठीमध्ये आता ती विसावलेली असते. तोपर्यंत इकडे आता नागराजला खूप भीती वाटत असते, कारण मधुभाऊंची बेल मान्य झालेली आहे. मधुभाऊ जामिनावरती आता एक दिवस नाही तर कायमचेच सुटलेत. कोर्टाच्या हिअरिंगला फक्त जाणार. आणि या सगळ्यामध्ये अर्जुनने जर हे सिद्ध करून दाखवलंय की मधुभाऊ यांना बेल मिळायला ते इतके निर्दोष आहेत, तर त्याला किती वेळ लागणार आहे मधुभाऊ पूर्णपणे निर्दोष आहेत सिद्ध करायला? आणि विलासच्या खुनामागे मधुभाऊंचा बिलकुल हात नाहीये. पण या सगळ्यामध्ये
साक्षी शिकरेचा हात आहे हे जर का सिद्ध झालं ना तर सगळे फासे पलटतील आणि त्यात तो मधुभाऊ बाहेर आल्यावरती खोटी तन्वी खरा तन्वी असा जर का त्याने काही खेळ केला तर मात्र काही खरं नाहीये. आत्तापर्यंत घडवून आणलेला सगळा गेम उलटा पडेल आणि त्यातच ही प्रतिमा इकडे आलेली आहे असा सगळा निगेटिव्ह विचार तो करत असतो. आणि तोपर्यंत तिकडे आता सुमन येते. सुमन म्हणते, अहो काय करताय तुम्ही, आटपाल पटापट, वाती करायला दिल्यात कधीच्या वाती करताय आणि आपली दिवाळी यावेळची किती खास आहे ना. यावरती नागराज चिडतो आणि काय खास काय, कशाला खास झाले दिवाळी. यावरती सुमन म्हणते, अहो असं काय करताय, आज आपण कित्येक वर्षांनी सगळेजण एकत्रितपणे दिवाळी करणार. आज खऱ्या अर्थाने आपली फॅमिली पूर्ण झालेली आहे. या सगळ्यामध्ये आज प्रतिमा वहिनी आपल्या सोबत आहेत आणि आपण धूमधडाक्यामध्ये दिवाळी साजरी करतोय. यावरती इकडे आता नागराज विचार करतो, जी गोष्ट मला निगेटिव्ह वाटते ती दरवेळेला हिला काहीतरी पॉझिटिव्हच वाटते. काय मोठा फरक पडणार आहे ती प्रतिमा इथे आल्यामुळे, उगाचच डोक्याला माझ्या ताप झालेला आहे. आणि त्यावरती नागराज म्हणतो, हो ग, म्हणजे प्रतिमा वहिनी आल्यात तर परत खऱ्या, पण या सगळ्यामध्ये त्यांना कुठे काय आठवतंय, त्यांना आपल्यासोबत घालवलेले क्षण तरी आठवतायत का, तू सांग बरं. या सगळ्यामध्ये आता काही त्या म्हणजे आपल्याशी काही जुन्या गोष्टी बोलतायत का. यावरती सुमन आता सांगायला लागते, अहो असं काय करताय, त्यांना जरी जुन्या गोष्टी आठवत नसल्या तरी सुद्धा त्या आपण ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला डोळे झाकून तयार आहेत की. या सगळ्यामध्ये त्यांना आपण जे सांगतोय ते पटतंय, आपण जे बोलतोय ते कळतंय आणि या सगळ्यामध्ये त्या विश्वास ठेवायला तयार आहेत. त्याच्यातच आपण त्यांना आठवणी करून द्यायच्या ना. यावरती नागराज म्हणतो, हो हो बरोबर आहे तुझं म्हणणं, कारण समोरून येणारी प्रतिमा आणि आता रविराज त्याला दिसलेले असतात, त्यामुळे तो विषय तिकडेच बंद करून उगाचच या विषयाला फाटे फुटायला नकोत म्हणून तो होला हो करतो. तोपर्यंत रविराज आणि प्रतिमा शॉपिंग करून आलेले असतात. दोघं जण बाहेरून येतात आणि त्यावेळेला रविराज म्हणतात, प्रतिमा हा बघ, हा तन्वीसाठी ड्रेस आणलेला आहे, म्हणजे मी तिच्याशी बोलत नाहीये तर तूच हा ड्रेस तिला दे बरं. यावरती प्रतिमा विचारते, सुमन अगं तन्वी कुठे आहे. यावर सुमन सांगते, तिने ना स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतलंय. रविराज म्हणतात, काय झालं आता तिला. यावरती सुमन म्हणते, काही नाही, ती सकाळपासून बाहेर काही आलेली नाहीये आणि ती सांगतेय की या सगळ्यामध्ये मी दिवाळी साजरी करणार नाही, माझा मूडच नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता रविराज म्हणतात, काय विक्षिप्त मुलगी आहे ती. रविराज खूप चिडतात. त्यावरती इकडे आता प्रतिमा त्यांना शांत करत म्हणते, तुम्ही शांत व्हा बरं, मी बघते काय झालंय ते. यावरती रविराज म्हणतात, प्रतिमा बघ ना, काय मुलगी आहे, म्हणजे माझा मूड खराब असायला पाहिजे, हिने जे काही कृत्य केलंय त्यामुळे मी चिडायला पाहिजे, मी दिवाळी साजरी नाही करायला पाहिजे, पण उलटच चाललंय. म्हणजे या सगळ्यामध्ये हिने सगळं कारस्थान करून हिने इतके गोंधळ घालून आता तर तीच दिवाळी साजरी नाही करायची म्हणते, हद्द झाली आता. असं म्हणत रविराज चिडतात. प्रतिमा म्हणते, राहू दे, तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडू नका, मी तन्वीला खाली बोलवते. आणि ती सांगते, सुमन जरा तन्वीला आवाज देऊन खाली बोलव, कारण ना माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा इतक्या मोठ्याने मला ओरडता येणार नाही. असं म्हटल्यावर ती सुमन सांगते, हो वहिनी, मी तन्वीला बोलवते. आणि मोठ्याने आवाज करत ती आता बोलायला लागते, तन्वी तन्वी खाली ये बरं. असं म्हणत आपल्या रूममध्ये बंद करून घेतलेल्या तन्वीला बाहेर बोलवण्यासाठी सुमन आता ओरडायला लागते. सुमनचा आवाज ऐकून तन्वी चिडचिड करत खाली येते. आणि काय आहे आता. यावरती प्रतिमा म्हणते, अगं असा मूड हे करून का बसतेस, दिवाळी साजरी करायची ना, हा बघ तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणलेला आहे. यावरती प्रिया म्हणते, माझा मूड नाहीये दिवाळी साजरी करायची, म्हणजे काय काय करू अजून मी, या घरामध्ये मान खाली घालून मला आता राहायला लागते, कुणाला माझ्या अपमानाचं मानाचं काही पडलेलं नाहीये, म्हणजे आता जे काही घडलं त्या सगळ्यामध्ये माझाच दोष आहे आणि तरी सुद्धा मी या घरामध्ये आता मान खाली घालून राहायचं काही नाहीये, माझा अजिबात मूड नाहीये दिवाळी साजरी करायचा. किती पश्चाताप करू मी, एकदा तर मी जीव देण्याचा पण प्रयत्न केला, पण आता माझ्याच्याने ते पण होणार नाहीये. असं म्हणत तोंडाला येईल ते प्रिया बडबडत असते. आणि आता इकडे रविराजांना प्रियावरती जास्तच राग वाढत चाललेला असतो आणि ते विचार करतात, नाही नाही, ही मुलगी मला वाटत होतं मूर्ख आहे, विक्षिप्त आहे, पण ही तर खुनशी निघालेली आहे. रविराजांना आपल्याच रक्तावरती विश्वास वाटेनाचा होतो. इकडे नागराज बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो, कारण जर का सिच्युएशन आउट ऑफ द कंट्रोल गेली तर या प्रियाला सावरणं कठीण जाईल आणि इकडे दादाला सावरणं कठीण जाईल.
प्रिया चिडते, रागारागात तिकडून निघून जाते. ड्रेस घेत नाही, दिवाळी साजरी करायची बोलत नाही आणि रविराजांना खूपच राग येतो. प्रतिमा, काय ग, ही खुनशी मुलगी आहे. खरंच ही आपली मुलगी आहे. मला तर कळतच नाहीये की इतकी कशी काय बदलू शकते ती. रविराज स्वतःशीच विचार करायला लागतात आणि स्वतःच या गोष्टीवरती खूप हतबल होतात. नागराज म्हणतो, दादा, अरे तिचं वयच आहे ना अडनिडं. तू नको काळजी करूस. या सगळ्यामध्ये आपण तिला समजवूया. मी तिला समजवतो, मी तिला मनवतो आणि मी तिला खाली घेऊन येतो, चालेल ना? असं म्हणत नागराज बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला माहिती असतं की रविराज जर का एकदा चिडले तर या सगळ्यामध्ये पुन्हा प्रियाला माफी मिळणं नाही आणि त्यामुळे नागराज बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे आता सायलीला मधुभाऊंच्या मिठीमध्ये असताना विश्वासच बसत नसतो की खरंच मधुभाऊ आले. त्यावरती सायली म्हणते, मधुभाऊ, अहो हा माझा भास आहे की माझं स्वप्न आहे, तुम्ही सत्यात आला त्याच्यावरती मला विश्वासच बसत नाहीये. मला या दिवाळीला सगळीकडे अंधकार दिसत होता. मला नव्हतं वाटत की तुम्ही येणार आहात, पण अंधकारामध्ये प्रकाशासारखे तुम्ही आलात. खरंच मधुभाऊ, मला ना इतका आनंद झालाय. मधुभाऊ म्हणतात, या सगळ्याचं श्रेय जावई बापूंना जातं. जावई बापूंनी कोर्टामध्ये शिताफीने केस लढली आणि आता गेल्या दिवाळीसारखा मी काही एक दिवसासाठी नाही आलोय साऊबाळा. मी कायमचा जामिनावरती सुटलोय. जावई बापूंनी साम दाम दंडभेद सगळं वापरून त्यांचं सगळं स्किल पणाला लावून मला सोडवलंय. खरे आभार तर जावई बापूंचे आहेत. आजचा दिवस मी पाहू शकतोय तर फक्त आणि फक्त जावई बापूंच्यामुळे. असं म्हणत मधुभाऊ आता घडलेली सगळी घटना, कशा पद्धतीने अर्जुनने आपल्याला सोडवलं, कशा पद्धतीने अर्जुनने या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे कशी केस लढली हे सगळं सांगतात. आणि आता सायलीला मधुभाऊ कायमचे जामिनावर सुटलेत हे ऐकल्यावरती तर आनंद गगनात मावेनासा होतो. काय करू आणि काय नको, सायली नाचायचीच बाकी असते आणि आता ती अर्जुनकडे पाहायला लागते. तिला आता स्वतःचाच राग येतो, किती अर्जुन सरांवरती आपण आता चुकीचं वागलो, किती त्यांच्याशी भांडलो आणि त्यांनीच मधुभाऊंना सोडवलं. त्यावरती अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, माझ्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारणं मला भाग आहे ना, मी माझ्या फक्त चुका सुधारल्यात. असं म्हणत अर्जुन आता अजूनही सायलीचं मन जिंकत असतो. सायली खूप खुश होते, मधुभाऊंना सारखी सारखी मिठी मारते आणि तिचे आनंदाश्रू थांबतच नसतात. ती सांगते, मधुभाऊ, मधुभाऊ, खरंच मी आज खूप खुश आहे. मधुभाऊ म्हणतात, बाळा, मी तुला म्हटलं ना, रडायचे दिवस संपले, तू रडू नको. सायली म्हणते, नाही, रडू दे, मला मनसोक्त रडू दे, मला तुमच्या मिठीमध्ये रडायचं आहे. असं म्हणत आता इकडे मधुभाऊ, खरंच माझा या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये. खरंच हा भास नाहीये ना मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, नाही ग, तुझ्या नवऱ्याने हे सत्यामध्ये आणलेलं आहे. असं म्हणत मधुभाऊ आता अर्जुनचं कौतुक करताना थकत नसतात आणि सायलीच्या मनामध्ये सारखा सारखा गिल्ट येत असतो, आपण अर्जुन सरांसोबत खूप चुकीचं वागलो. मग ती अर्जुनकडे पाहते आणि आता अर्जुनकडे एक एक पाऊल पुढे टाकायला लागते. अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो आणि इकडे अस्मिताचं तोंड वाकडं होतं. सायली आता अर्जुनच्या इकडे येते आणि त्यावेळेला अर्जुन आता कान पकडतो. अर्जुन कान पकडून सायलीला म्हणतो, खरंच म्हणजे इतका पण तुम्ही समजता तितका काही मी वाईट नाहीये. यावरती सायली काहीही शब्द बोलत नाही, माफी मागत नाही, काही नाही. डायरेक्ट अर्जुनला मिठी मारते आणि या मिठीमध्ये सगळं सगळं आता मात्र जग सामावलेलं असतं. अर्जुनला ही मिठी एकदम अनपेक्षित असते. सायलीने अशी मारलेली मिठी बघून अर्जुन पूर्णपणे भारावून जातो. या मिठीमध्ये माफी असते, या मिठीमध्ये प्रेम असतं, या मिठीमध्ये थँक्स असतं. सगळ्या संमिश्र भावना एका मिठीत सायलीने अर्जुनला दिलेल्या असतात आणि अर्जुन एकदम रिॲक्टच होत नाही. त्याचे हात पूर्णपणे असे असतात, पण थोड्या वेळात त्याला समजतं की नाही, सायलीने खरंच आपल्याला मिठी मारले, खरंच आपल्याला माफ केलंय, खरंच आपल्याला थँक्यू सुद्धा म्हणते आहे. आणि तो सगळं विसरून सायलीला मिठीत घेतो. बराच वेळ जगाचं भान विसरून दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले असतात आणि मधुभाऊ, कल्पना, इकडे प्रताप आणि सगळेच जण एकमेकांकडे पाहत असतात. सायलीला मात्र पूर्ण जगाचं भान नसतं, कोण काय म्हणेल याचं भान नसतं. सायली पूर्णपणे अर्जुनच्या मिठीमध्ये विरघळून गेलेली असते. आता इकडे अस्मिताचं तोंड वाकडं होतं. अस्मिता विचार करते, नाही, या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने साथ द्यायला जर कोणी व्यक्ती असेल तर ती फक्त आणि फक्त पूर्णाई. पूर्णाची इथे हवी होती, म्हणजे या सगळ्यांची कशी खरडपट्टी काढली असते ना, पूर्णाची इथे असते, ह्यांची ही थेरच चालू दिली नसती. पूर्णाचीला हे इकडे जेलमधून इकडे आलेले अजिबात आवडलं नसतं आणि तिला गेल्या वर्षीचा फ्लॅशबॅक आठवतो. गेल्या वर्षी ज्या वेळेला असंच अस्मिताने इकडे आता
पूर्णाजीचे कान भरलेले असतात त्याच वेळेची गोष्ट तिला आठवते आणि पूर्णाजी त्यावेळेला म्हटलेली असते, अर्जुन, या खुन्याला तू आपल्या घरी आणलंस? खरंच अन्नपूर्णा ट्रस्ट किंवा अन्नपूर्णा आपला बंगला या सगळ्यामध्ये तुला त्याची राख म्हणजे आब राखाविषयी नाही वाटली? या खुन्याला घरी घेऊन येताना तुला काहीच नाही वाटलं? आणि या सगळ्यासाठी माझी परवानगी घ्यावीशी तुला वाटली नाही? हा खुनी माणूस या घरामध्ये आलाच कसा? असं म्हणत मधुभाऊंचा जो काही पूर्णाजीने गेल्या वर्षी अपमान केलेला असतो तो सगळा अस्मिताला आठवतो आणि पूर्णाजीने जवळजवळ मधुभाऊंची हक्कलपट्टी केलेली असते ते सुद्धा आठवतं. अपमानित करून पूर्णाजीने गेल्या वर्षी मधुभाऊंना कुसुमला आणि सगळ्या त्या मुलांना आश्रमातील पाठवून दिलेलं असतं. हे सगळं आता अस्मिताला आठवतं आणि ती विचार करते, नाही, या सिच्युएशनमध्ये मला गप्प बसून चालणार नाहीये. जर माझ्यासोबत आत्ता पूर्णाई नाहीये तर मला पूर्णाईला फोन करून ताबडतोब इकडे बोलवून घ्यायला पाहिजे. तिला इकडे बोलवून आता सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे. तिला सांगायला पाहिजे की कसं तुझ्या पाठी आता सगळे तुझ्या बद्दल हे असं काही करतायत. आणि ताबडतोब अस्मिता खुश होते कारण तिला कारस्थान करायला एक निमित्त मिळालेलं असतं. तोपर्यंत इकडे आता सायली जगाचं भान हरपून अर्जुनच्या मिठीमध्ये पूर्णपणे विरघळून गेलेली असते. मग कल्पना म्हणते, मधुभाऊ, मला असं वाटतंय की आता न तुम्हाला या गार्डनमध्येच उभं राहणार आहे. पूर्ण दिवाळी या गार्डनमध्येच काढायला लागणार. कारण सायली जगाचं भान हरपून अर्जुनच्या मिठीमध्ये आहे ना. आता ते दोघं जण एकमेकांच्या मिठीमधून बाहेर येईपर्यंत तुम्हाला गार्डनमध्ये थांबण्याची शिक्षा मिळणार एवढं मात्र नक्की. असं म्हणत कल्पना थट्टा मस्करी करायला लागते. तोपर्यंत सायली अर्जुन हे ऐकतात. सायली थोडीशी ऑकवर्ड होते, अर्जुन पासून बाजूला होते. मधुभाऊ, प्रताप आणि आता विमल सगळेजण हसायला लागतात आणि सायलीचे गाल एकदम लाजेने लाल होतात. सायली अचानक बाजूला होते आणि मधुभाऊ, या ना, मधुभाऊ चला ना घरामध्ये, असं म्हणत मधुभाऊंना हाताला धरून सायली घरात घेऊन जाते. मधुभाऊंच्या सोबत सायली बाकी सगळ्यांना पण घरात घेऊन जाते. सगळेजण घरामध्ये शिरतात. झालं, अस्मिताची कारस्थानं सुरू होतात. लगेचच अस्मिता पूर्णाईला फोन लावते. पूर्णाईला फोन लावून अस्मिता सांगते, तुझ्या पाठी तुझ्या घरात काय होते बघायला ये लवकर. इकडे मधुभाऊ आलेले आहेत. अर्जुनने तुला कळवलं तरी की मधुभाऊ येत आहेत? तू या घरची मालकीण आणि या सगळ्यामध्ये तुला कोणी सांगतच नाही घरामध्ये काय चाललंय. तू लवकर ये, त्याशिवाय या घरामध्ये हे सगळी थेरं थांबणार नाहीत. असं म्हणत अस्मिता काड्या लावते, आगीत तेल ओतते आणि पूर्णाईला बोलवते. पण तिला हे माहीत नसतं पूर्णाई पूर्णपणे बदललेली असते आणि आल्यावरती पूर्णाई काहीतरी विपरीतच करणार असते. अस्मिताला मजा वाटते आणि ती पूर्णाईला रंगवून सगळा सिनेरिओ सांगते आणि पूर्णाई येण्याची वाट बघते. तोपर्यंत इकडे मधुभाऊंना घरामध्ये घेऊन सायली आता त्यांच्याशी बसलेली असते. तोपर्यंत इकडे आता किल्लेदार परिवारामध्ये सुद्धा दिवाळीचा फराळ चालू असतो. प्रतिमाने सागरे संगीत सगळा फराळ केलेला असतो. प्रतिमा, इकडे आता रविराज, नागराज, सुमन आणि प्रिया सगळे फराळ करण्यासाठी बसलेले असतात. त्यावेळेला चकलीचा तुकडा तोडत रविराज म्हणतात, वा प्रतिमा वा, किती सुंदर चकली केलेस ग तू. म्हणजे ही चकली तुझ्या हातची खाण्यासाठी किती वर्ष मी तरसत होतो. यावरती इकडे आता सुमन म्हणते, हो, प्रतिमा वहिनींची चकली म्हणजे एकदम मस्त. नागराज म्हणतो, तर काय, तोंडात टाकल्यावरती खुसखुशीत एकदम विरघळते. पण सुमन, तू काही चकल्या करू नकोस बरं का. कारण सुमनच्या चकल्या म्हणजे कशा, एकतर मऊ पडतात नाहीतर एकदम कडकडीत, दात तुटतात. म्हणजे हे मधलं टोक नाहीच, हे टोक नाहीतर ते टोक. यावरती रविराज म्हणतात, गप्प बस, काय चाललंय तुझं. सुमन सुद्धा खूप छान फराळ करते. इतके वर्ष सुमनच्याच हातचा फराळ खाऊन आता दिवाळी साजरी झाली ना, त्यामुळे सुमनला काही बोलू नकोस हा. सुमन छान फराळ करते, तुझं जरा अति चाललंय हा नागराज. असं म्हणत रविराज नागराजला ओरडतात. पण ते म्हणतात, सुमन, जरी तू फराळ छान करत असलीस ना तरी चकली प्रतिमालाच करायला सांग यापुढे, कारण प्रतिमाच्या हातच्या चकलीला तोड नाही बरं का. असं म्हणत रविराज थट्टा मस्करी करत आता सगळं हे चालत असतं. सुमन विचार करते, आत्तापर्यंत भाऊजी माझं कौतुक करत होते, अचानकपणे मला म्हणतात फराळ करू नको. सुमनच कन्फ्यूज होते, तिला कळतच नाही रविराज थट्टा मस्करी करतायत की आपल्याला खरंच काही बोलतायत. आता ही सगळी थट्टा मस्करी करत दिवाळीचा फराळ चालू असतो. सगळेजण दिवाळी एन्जॉय करत असतात आणि त्याच वेळेला प्रियाकडे मात्र कुणी बघत नसतं. आत्तापर्यंत गप्प असलेली प्रिया ताडकन उठते. काय चाललंय तुमचं? तुमच्यासाठी दिवाळी खूप मजेची आहे ना, हसत खेळत मजेत चाललंय, जसं काही घडलंच नाहीये. पण माझा सुभेदारांच्या घरामध्ये जो काही अपमान झाला त्याचं कुणाला काही पडलेलंच नाहीये. माझ्या अपमानासाठी कोणी पुढे यायला तयारच नाहीये. माझा अपमानाला कोणी विचारत पण नाहीये. काय चाललंय काय तुमचं?
म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही मला गृहीत धरता का? कोणालाच काही पडलं नाही की मी उदास आहे, दिवाळीच्या दिवसामध्ये मला किती त्रास होतोय, या सगळ्यामध्ये मी किती अस्वस्थ आहे, पण त्याचं तुम्हाला कुणालाच काही पडलेलं नाहीये असं म्हणत चिडलेली प्रिया रागारागात तिकडून निघून जाते. तिला स्वतः काय वागते, कसं वागते काही कळत नसतं आणि तिच्या ज्या चुकीच्या वागण्यामुळे ती वेळोवेळेला रविराजांच्या मनातनं उतरत असते. सकाळी केलेला प्रसंग, आत्ता केलेला प्रसंग म्हणजे चोर तो चोर वर शिरजोरी तिची चालू असते. रविराजांना हे काही सहन होत नाही आणि नागराजला हिला कसं थांबवू समजत नसतं, कारण ही अशीच जर का वागत राहिली तर दादा हिची हक्कलपट्टी करायला सुद्धा कमी करणार नाही हे त्याला चांगलंच माहिती असतं. प्रिया रागराग करत तिकडून निघून जाते. रविराज प्रतिमाकडे पाहत बसतात आणि काय बोलायचं हिला, कसं वागायचं हिच्याशी मला तर काही कळतच नाही असं बोलत बसतात. तोपर्यंत मधुभाऊंना फराळासाठी सायली आता बसवते. सगळेजण फराळ करायला बसलेले असतात आणि त्या वेळेला इकडे आता सायली मधुभाऊंच्या बाजूला बसते आणि त्यांना सांगायला लागते, मधुभाऊ तुम्ही एक काम करा ना, या सगळ्यामध्ये मी कोणता फराळ बनवलाय ते ओळखा की. असं म्हणत असताना इकडे प्रियाचे तमाशे चालूच असतात. प्रिया रागारागात निघून गेलेली असते. तोपर्यंत मधुभाऊ सांगतात, साऊ बाळा अगं मी कोणताही पदार्थ न चाखता सांगू शकतो की हे सगळे पदार्थ तू केलेस. यावरती आता म्हणतात सायली म्हणते, काय बोलतोय मधुभाऊ, तुम्हाला कसं कळलं मी केलेत? यावरती मधुभाऊ म्हणतात, अगं वडिलांच्या डोळ्यामध्ये कॅमेरे असतात ग, मुलीची प्रत्येक गोष्ट वडील टिपतात आणि 12-13 वर्षाची असल्यापासून आमची साऊ आमच्या आश्रमात फराळ करते. 12-13 वर्षाची असल्यापासून आम्ही कधीही फराळ विकत किंवा दुसरं कोणी बनवलेला नाहीये. ती चव, तीच टेस्ट, तोच टेक्स्चर सगळं सायलीने बनवलेल्या फराळाचंच आहे. त्यामुळे मी नुसतं बघितल्यावरती सुद्धा फराळ सांगू शकतो की हा साऊ बाळाचा फराळ आहे म्हणून. सायली खूपच खुश होते आणि मधुभाऊंना मिठी मारते. सगळेजण आनंदामध्ये दिवाळी साजरी करत असतात. सायलीची दिवाळी तर आत्तापर्यंतची बेस्ट दिवाळी असते आणि आता सगळेजण खूप खुश असतात. मधुभाऊंशी गप्पा टप्पा चालू असतात. सायली खुश असते कारण फायनली मधुभाऊ पूर्ण जामिनावरती सुटलेले असतात. थट्टा मस्करी चालू असते आणि दिवाळीचं सेलिब्रेशन चालू असतं आणि मधुभाऊ जायला निघतात. मधुभाऊ आता जायला निघाल्यावरती सायली म्हणते, नकामा जाऊ मधुभाऊ. मधुभाऊ नकामा जाऊ, अजून माझं मन काही भरलेलं नाही, मधुभाऊ जाऊ नका. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा हे बघ आता मला अडवू नकोस, मला जायलाच पाहिजे. पण सायली हट्टाला पेटते. तितक्यात तिथे पूर्णाई येते. अर्जुन अर्जुन असा मोठ्या मोठ्याने आवाज काढत पूर्णाई येते. अस्मिता लगेच खुश होते. चला आता पूर्णाई यांची खरडपट्टी काढणार. मग त्यावेळेला पूर्णाई म्हणते, अर्जुन घरामध्ये कुणी पाहुणे येतात तर मला सांगायची गरज नाही का वाटत? यावरती मधुभाऊ म्हणतात, माफ करा मी निघालेलोच आहे. मला माहिती आहे माझं म्हणणं, माझं येणं तुम्हाला इकडे आवडणार नाही. यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते, अर्जुन मी तुला काहीतरी प्रश्न विचारते, मला का नाही सांगितलं गेलं की ह्या घरात कुणी येतंय म्हणून? असं म्हणत पूर्णाई आता सस्पेन्स क्रिएट करते.